त्या कंपनीवर गुन्हे दाखल केले, पण ते कंपनीवाले जर समजून घ्या त्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्यांनी वापस केली नाही तर हे आणखी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील शेतकरी. कृषी मंत्री साहेब नमस्कार. भरले साहेब, रवी राणा बोलतो. काय विषय कसा होता, आता शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की बुस्टर म्हणून एक कंपनी आहे औरंगाबादची, बुस्टर आणि एक रवी कंपनी आहे आणि एक महादेव आहे. तर बुस्टरचं सगळ्यात जास्त सोयाबीन हे पूर्ण जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये 200पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं सोयाबीन निघालंच नाही. आणि स्वतः कृषी केंद्रवाले म्हणतात की हे बियाणं बोगस आम्हाला दिलं आणि आम्ही शेतकऱ्याला दिलं. तर कंपन्या आता हे बुस्टर कंपनी जी आहे याच्यावर कृषी विभागाने गुन्हासुद्धा दाखल केला. मुख्यमंत्र्यांशी बोललो मी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गुन्हे दाखल करा. काय त्या कंपनीवर गुन्हे दाखल केले, पण ते कंपनीवाले जर समजून घ्या त्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्यांनी वापस केली नाही तर हे आणखी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील शेतकरी. आता शेतकरी संघटनांनी समजून सांगितलं, जे प्रकाश साबळे आहे जिल्हा अध्यक्ष, त्यांनी मोठं आंदोलन केलं, त्याच्या व्यतिरिक्त बाकी लोकही करत आहे. तर अशा प्रकारे रस्त्यावर उतरलं तर आपल्या हाताच्या बाहेर जाईल. तर कंपन्यांना जरा ताकीद द्या की पहिले जाऊन त्या जिल्ह्याचं सेटलमेंट करून त्या शेतकऱ्यांना पैसे वापस करा. कारण त्यांनी काय म्हणते, आपलं सरकार आहे, आपले मंत्री आहे, उद्या आपलं मीटिंग पण आहे, आपलं सीएमची मीटिंग उद्या आहे, सीएम साहेबांच्या पण कानावर त्या गोष्टी. फक्त माझं काय म्हणणं आहे, बुस्टर कंपनी औरंगाबादची आहे, महादेव कंपनी आहे, रवी कंपनी आहे. आपल्या विभागाला मेसेज तुमच्या भागात झाली, इतर भागात अनेक कंपनी फसवले. त्याला कडक आपला मेसेज द्या, तर शेतकऱ्यांना आपण जर लवकर पैसे दिले ना त्यांचा रोष कमी होईल. करतो. ओके.